गोवा स्टेट कोऑपरेटिव युनियन बैंक, नेशनल बैंक ऑफ एग्रीकल्चर एंड रूरल डेव्हलपमेंट नाबार्ड, नॅशनल कोऑपरेटिव युनियन ऑफ इंडिया न्यू दिल्ली हांच्या संयुक्त विद्यमानात हो कार्यक्रम हांगासर आयोजन केला. ह्या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर आसात आमचे रघुवीर मुळे, चेअरमॅन ऑफ द गोवा स्टेट युनियन, त्याचबरोबर अरविंद बुगडे, रजिस्टर्ड ऑफ द कोऑपरेटिव सोसायटी, आमचे गोवा स्टेट कोऑपरेटिव सोसायटीचे चेअरमॅन उल्हास फळदेसाय, कीनोट स्पीकर विश्वास कदम आणि त्याचबरोबर सखामणी आमचे चेअरमॅन, बाकीच्या वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, वेगवेगळ्या संस्थांचे सगळे ऑलमोस्ट गोंय राज्यांतल्या वेगवेगळ्या सहकार क्षेत्रात काम करपी सगळ्या म्हणजे मोगाळ भावनांनी मेळटलो. सगळ्यात पयली आयच्या ह्या सहकार सप्ताहाच्या निमित्तान सगळ्या जाणांक जेंकां पुरस्कार मेळ्ळे वेगवेगळ्या सेक्टरात त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन, मनापासून अभिनंदन. सगळ्यांनी परत एकदा ताळयो वाजून गेली 7 वर्षां कंटिन्युअसली आम्ही सहकार क्षेत्रात सगळे जाण मेळून काम करता आणि सगळे जाण मेळून काम करता आसतना आमी अशें म्हणटा की एकमेका सहकार्य करून सहकार करता फुडें दिवं. ह्याच धर्तीचेर आमी गेली खूप वर्सां म्हणजे आतां जर पळयत कोण मल्टीपर्पज सेक्टरात, कोण दूध सेक्टरात, कोण ते आपली ती फेर प्रायस सोसायटी आसतली किंवा कृषी प्रधान शेतकरी आसतली, अश्यो सोसायटी ज्यो आसात आणि आता मल्टीपर्पज सोसायटी ह्या सेक्टरात खरोखरूच एक चांगल्या पद्धतीची रुरल भागात, ग्रामीण भागात उदरगत जी आसा पळय ह्या सगळ्या सहकारा खातीर येवप शक्य जालें. हे सगळें कन्सिडर करून गव्हर्मेंट ऑफ इंडियान पयलीच फावटी सहकार मंत्रालय नवीन तयार केलें आणि सहकारा खातीर शक्ती आनी ताकद दिवपाचें काम जें आसा पळय ह्या कामाची सुरवात जाल्ली आसा. ताजो फायदो खूब मोठ्या प्रमाणात म्हाका दिसता आमी गोंयांत सहकारान काम करपी लोकांनी घेवपाक जाय. सहकार क्षेत्रात नवीन लिडरशीपूय बी त्याच बरोबर तयार जावपाक जाय. युवा सहकारान येवपाक जाय, वुमन सहकारान येवपाक जाय आणि ही जबाबदारी तशी प्रेझेंट सहकारान आसलेल्याच लोकांची आसा. ॲट प्रेझेंट आमी जें काम करता सहकारान हाज्याय पेक्षा खूब व्हडलें काम सहकारान गोंयांत शक्य आसा. विशेष करून जेका आमी म्हणटा की फार्मर्स, आर्टिजन, हँडलूम, विवर्स, ओके, ह्या सारक्या फिशरीज म्हणजे ह्या सारकेल्या सेक्टरात सुद्दां सहकारान काम आनीक जावपाक शकता. तेंय करपाचें, कारण हें कोण करपाक शकतलो तर प्रेझेंट सहकारात आसलेले मनीसूच करपाक शकता. म्हणून तेंच्यांनी नवीन आयडियाज घेवन थोड्या तरी नवीन लोकांक घेवन हांवें कित्याक सांगता, आमी हँडलूम हो कन्सेप्ट म्हणजे कुणबी शॉल हांव मुद्दामूच सांगता, फाटल्या 5 वर्सां पयलीं कुणबी शॉल नांवाचो प्रकार गोंयांत खबरूच नाशिल्लो. नो डावट आय एम टेकिंग क्रेडीट ऑल्सो फॉर दॅट. म्हणजे कुणबी शॉल आमच्या हँडलुमाचेर प्रमोट करून लोकांच्या मदीं हाडलो आणि आज गोंयांत कंटिन्युअसली कुणबी शॉल, कुणबी साडी, ती आमची भयण कुणबी साडी न्हेसून आयल्या, म्हाका तेंय बरें दिसलें की खूब जाणांनी कुणबी हे खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट केलें. आणि आतां तर की हँडलूम जे आहा पळय न्ही ती प्रमोट करपाक लागलेले आसा. इट इज द सेम वे म्हणजे गोंयांत आसलेल्यो बिजनेस ऑपॉर्च्युनिटी जर त्यो आमी कॉपरेटिवान कन्वर्ट केल्यो जाल्यार ताजो फायदो चड लोकांक जावपाक शकता. एकदां इट इज नॉट पॉसिबल फॉर अलोन टू डू इट, बट तें जर आमी मेळोन केलें जाल्यार तेका केंद्र सरकाराचो आनी राज्य सरकाराचो तितकोच तेंको मेळटलो आनी तितकोच तेंको आनी मेळत जाल्यार तेजी उदरगत जावपाक शकता. पण हे सगळें करता आसतना सुद्दां आमी सातत्यान पळयता जो मन लावन हें काम करता किंवा आमी ताका म्हणटा जीव ओतून आमी हें काम करता. आतांच म्हाका एक चेअरमॅन आमचे जे VKS सोसायटीचे चेअरमॅन आसा, म्हाका नांव याद ना खंयचो, तांच्यांनी म्हज्या कानान सांगलें की आमचो सेक्रेटरी म्हणलो जाका तुवें पुरस्कार दिलो तो बाबडो 5 ते 6 हजाराचेर गेली कितलींशींच वर्सां काम करता आनी इट इज अ व्हेरी सिन्सियरली काम करता. तो म्हणून सोसायटी चलता. सरकारान ताका कितें तरी मदत करपाक जाय, सरकारान ताका कितें तरी सहकार्य करपाक जाय. डेफिनेटली ट्रू. खरें म्हणजे अशा सिन्सियर पैकी काम करून ज्यो सोसायटी जेंच्यांनी अस्तित्वात दवरल्या तांकां खरोखरूच सपोर्ट करपाची गरज आसा. आनी सरकार
ह्या गोष्टीचो पॅरलली म्हणजे अशा पद्दतीच्यो ज्यो सोसायटी चलता पळय न्ही म्हणजे मागीर त्यो हांव म्हणजे डिपार्टमेंटाकडेन विचार करून तांकां कसो पद्दतीन आमी मदत करप शक्य आसा हे विचार करता आनी ताजी पॉलिसी डिसायड करता म्हणजे फुडल्या फायनान्शियल इयरान ह्या खरोखरूच सोसायटीक ही आमी अशा पद्दतीन एक सपोर्ट दिवपाचें काम करता. बट त्याच बरोबर सहकारान आसलेले लोक जे लुबाडपाचो प्रयत्न करता पळय न्ही हांव कंटिन्युअसली फाटल्यान सांगता की आमी एक 2-3 अमायंडमेंट हाडले बट हाज्या फुडें 2-3 अमायंडमेंट आमी बरेच स्ट्रिक्ट केल्ले टायटन केला आनीकूय अमायंडमेंट हाडपाची गरज आसा कारण सहकारांतले काही अशेय लोक आसात की ते लोकांच्या पयशांची कमाल बाळगिता म्हणजे लुटपाचो प्रकार जो आसा पळय न्ही होय करतात. क्रोर्स ऑफ रुपीज आज सामान्य मनशाचे जर बुडले आसत जाल्यार ते सहकार सोसायटी खातीर बुडल्या. दीस इज ऑल्सो अनादर टायप ऑफ फ्रॉड हे आमी म्हणपाक जाता कारण गोंयांत आज वेगवेगळ्या स्कॅमाचेर उलयता आसत जाल्यार सहकारांतलो सगळ्यांत व्हडलो स्कॅम जर कितें आसत जाल्यार लोकांचे पयशे बुडलेल्यांचे स्कॅम. दर दिसा ना म्हणत जाल्यार आतां पर्यंत गोंयांत नावाजलेली सहकारांतल्यो सोसायटी ज्यो आसा पळय न्ही जांचेर कमीत कमी एक 10-10 कोटी 20-20 कोटी अशी स्कॅमां तांचेर आसात आनी हे बी शेवटी डायरेक्टरूय हातवयर करतात आनी थंय आसलेले एम्प्लॉई हातवयर करतात. जर मनीस त्रासान कोण पडटा आसत जाल्यार सामान्य मनीस जेणे आपली पुराय आपल्या आयुश्याची पुंजी खंय तरी डायरेक्टराचेर ना जाल्यार त्या मॅनेजराचेर विश्वास दवरून त्या सोसायटीन दवरलेली आनी तो आतां सांगता ना म्हणटा बुडलें बट ताका लोन कोणी दिलें ओके कोणी दिवपाक लायिल्लें आनी जाका आमी म्हणटा कोलेटरल सेक्युरिटी घेनासतना ज्या पद्दतीन मशरुमींग सोसायटीचें जाल्लें आनी त्या सरसकट सगळ्यांनी आपल्या खातीर फायदो घेतलेलो जो आसा पळय न्ही ते सुटले आनी सामान्य मनीस जो आसा पळय न्ही हो त्रासान पडलो. ते येवन बाबडे सरकाराक कोसतात की आमचे पयशे बुडल्या सरकार कांय करिना आमचे पयशे बुडल्या सरकार कांय करिना. सरकाराचे हात कायद्यान खंय तरी बांदलेले आहा. आमी चडांत चड तेजी इन्क्वायरी सुरू जाता ती इन्क्वायरी प्रोसेस तेजो ऑडिट येता म्हणसर वर्स देड वर्स लागता. ताजेर पळोवंक वचत जाल्यार IPC एक्टा प्रमाणे बाकीच्योय कंप्लेनी तेजेर रजिस्टर्ड जायना म्हणून लोकांक कितें दिसोंक लागता अरे बाबा ह्या सोसायटीक 10 कोटीचे फ्रॉड जाले आनी चेअरमॅन व्हडली गाडी घेवन भोंवता मरे आसा थोडे जाण. हें जेन्ना दिसता पळय न्ही तेन्ना लोकांक दिसता मागीर सरकार एक्ट जायना म्हणून अजुनूय बी म्हणजे हांवें त्या खातीर हांव आयजूय आव्हान करता की बरे लोक जे सहकारांत काम करता हांच्यांनी पुराय सहकाराचे कायदे स्टडी करचे कारण तुमीच चड स्टडी करतात कारण प्रत्येक जाण फक्त इलेक्शनाक रावपाक जाय म्हणूनच स्टडी करूं नाका म्हजें स्पश्ट म्हणणें आसा. लोकांचे पयशे कशे बुडचे न्ही हाज्या खातीर वेगवेगळ्या राज्यांत आसलेले सहकार कायदे हे स्टडी करचे आनी तो सबमिशन तुमी गव्हर्मेंटाक दिवचें. निदान आमी ह्या सहकार सप्ताच्या समारोपाच्या निमित्तान एक गोश्ट थारावया सगळे जाण हांव थारावया एकटो थारयना एक गोश्ट आमी मेळून थारावया की हाज्या फुडें तरी म्हणजे निदान लोकांचे पयशे जे लोक सहकारांतल्या धाकट्या कॉपरेटीव सोसायटीचेर विश्वास दवरून जे दवरता पळय न्ही ते तरी बुडचे न्ही हाज्या खातीर शपथ घेवया. आनी हें करता आसतना हांवें कॉपरेटीव बँकेकूय बी म्हणजे गोवा स्टेट कॉपरेटीव बँक बींग अ एपेक्स बँक इन द स्टेट हांवें तांकां सांगलें की ॲप तेंच्यांनी लॉन्च करचें जेणे करून क्रेडीट जालां कितें बऱ्याच जाणांक संवय जाल्ली आसा 4 कॉपरेटीव बँक 4 क्रेडीट सोसायटींनी तो लोन काडटा आनी 4य सोसायटींक वांगडाच बुडयता. ह्या सोसायटीचे काडले त्या सोसायटीचे हांवें अशेय लोक पळयल्या म्हणजे जो अक्षरशा कांयच ना जर म्हणजे सोरो पिवन रस्त्यार पडटा पळय न्ही ताज्या नांवार लोनां दिल्लीं आहा. तो म्हणटा म्हाका कितें करतलो भितर उडय तो उडय म्हणटा तो भितर आतां ही लोनां कोणी दिली तेणी बाबड्यान येवन फक्त सायन मारल्या आनी ताका 10,000 रुपया दिल्या बट तेज्या नांवार 1 लाख लोन घेतला. आमी म्हणटा सोसायटीचें लिमीट जर 1 लाख रुपया आसा जाल्यार तुमी 40 लाख आनी 50 लाख लोन दितात कशें. तुमी दिता आसतना म्हणजे कायद्याच्या भायर हें पयलींच त्या सोसायटींनी केल्लें आसा. मागीर ताका जबाबदार कोण ताका जबाबदार सरकार कशें तर ताका जबाबदार कदाचित पयल्याच पयलीं तो चेअरमॅन आसा आनी नेक्स्ट इज दॅट मॅनेजर आसा. म्हणून सहकार क्षेत्रांत काम करपी लोकांनी सुद्दां म्हणजे एक लक्षांत घेवपाक जाय कारण अशा पद्दतीन जर आमी सहकारांतले पयशे जर बुडोवपाक लागले जाल्यार लोकांचो सहकारा वयलो विश्वास उट्टलो
म्हणजे आयजूय बी थोडे जाण जे पयशे कोऑपरेटीव सोसायटीन दवरपाक भिता कित्याक जाल्यार ह्या गोश्टी खातीर म्हणजे सेफ आसा काय ना म्हणून आमी जर इतकी ट्रान्सपरन्सी दवरली जाल्यारूच खूब मोठ्या प्रमाणात लोक विश्वासान पयशे दवरतले आनी हांव तें बी सांगता म्हणजे सगळे लोक आपल्या कॉपरेटीव म्हणजे फॉर एग्जाम्पल हांव दीन दयाळ आय एम वन ऑफ द डायरेक्टर ऑन द दीन दयाळ आतां दीन दयाळाचे लोक पयशे हाडून कित्याक दवरता ना बाबा वल्लभ सावकाराक कांता पडटा आमी वळखता म्हणटा तो ताज्या विश्वासाचेर दवरता फाल्यां सकाळीं जर कितें थंय जालें आसत जाल्यार ही वील रिस्पॉन्सिबल लोक सामान्य मनीस पयशे दवरता तो म्हणटलो म्हणून सेम थींग म्हणजे आमच्या विश्वासाचेरूच दवरता आसत जाल्यार आमी त्या विश्वासाक पात्र ठरपाक जाय आनी हें जर करीत जाल्यारूच इट इज पॉसिबल आसा म्हाका दिसता हें करपाची सगळ्या जाणांनी गरज आसा नॉट गोवा युनियन कॉपरेटीव इज डुईंग बरें काम करता बट आजुनूय बी हांवें फाटले फावटी जें म्हटलेलें पळय न्ही म्हणजे जेका हांव म्हज्या कन्सेप्टाचेर उलयता आसतना स्किलींग रिस्किलींग आनी अपस्किलींग आतां पर्यंत युनियन सहकार क्षेत्रांत काम करपी कोण तरी ग्रॅज्युएट जाला आनी येवन तो फक्त थंय क्लार्क म्हणून बसता ताका ट्रेनींग ना खंयच्या क्षेत्रांत जर काम करतलो आसत जाल्यार ताका ट्रेनींग इज मस्ट आनी ती ट्रेनींग जी आसा पळय न्ही बींग द अपेक्स इन्स्टिट्यूट इन एड्युकेशन एज अ युनियन गोवा युनियन कॉपरेटीव हांच्यांनी परत हांव सांगता की तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणांत आसा त्या स्टाफाक स्कील करपाचो रिस्कील करपाचो आनी अपस्कील करपाचो हाची अत्यंत गरज आसा पयलीं जितको स्टाफ सद्या कॉपरेशनान काम करता तितकेय जाणां सुरू करप म्हाका दिसता आमी फाटले फावटी थोडो सपोर्ट केल्लो उदय आसतना ओके हांव रेडी आसा कंटिन्यू करपा खातीर बट तुमी तितक्या मोठ्या प्रमाणांत तें करपाची गरज आसा हें न्ही म्हणजे गोंयांत आसलेल्या सगळ्या कॉपरेटिव्ह सॅक्टरांतल्या सगळ्या लोकांक सगळ्यांक ट्रेन करपाक जाय A to Z इवन दो केन्ना तरी ब्रेन स्टॉर्मींग डायरेक्टरांचेय करपाची गरज आसा केन्ना तरी चॅरमॅनाचेय करपाची गरज आसा म्हणजे आमी आनीक सहकार क्षेत्रांत कितें करपाक शकता हें म्हाका दिसता आमी विचार करपाक जाय तिसरी गजाल नाबार्डचे आज मिस्टर कदम हांगासर आसा नाबार्ड ही अशी संस्था आसा जी स्पेशली हेल्प फॉर द एग्रीकल्चर डेव्हलपमेंट आनी रुरल डेव्हलपमेंट ह्या दोन गजाली खातीर नाबार्ड आमकां सहकार्य करता नाबार्डान फाटले फावटी प्रपोजल दवरलो की एग्रीकल्चर APMCs एग्रीकल्चर प्रोड्यूस सोसायटी जितक्यो आसा त्या सगळ्या सोसायटीचे कॉम्प्युटरायझेशन आमी फ्री ऑफ कॉस्ट करून दिता आनी तेंच्यांनी म्हाका दिसता ऑलमोस्ट 40% सोसायटीचे 50% सोसायटीचे कॉम्प्युटरायझेशन तेंच्यांनी आपल्या पयशांनी करून दिलें उरलेल्या 50%चे ते करपाक तयार आहा बट दॅट शूड लिंक ते लिंक जावपाक जाय तितकोच रिकॉर्ड तांच्याच सोसायटीन उरलें म्हणून जावचें ना म्हणून दोन गजाली ज्यो तेंच्यांनी एग्रीकल्चर सॅक्टर म्हणजे एग्रीकल्चरान एग्रीकल्चर आयलें हॉर्टिकल्चर आयलें फिशीकल्चर आयलें डेरी कल्चर आयलें पोल्ट्री कल्चर आयलें हे सगळें म्हणजे माननीय मोदीजी हे आत्मनिर्भर भारत ह्या मिशनाचेर उलयता आसत जाल्यार आय एम ऑलवेज टॉक अबाउट द स्वयंपूर्ण गोंय आनी हे स्वयंपूर्ण गोंय हो खरो बरो कन्सेप्ट जर रुजतलो आसत जाल्यार तो सहकारांतल्यान रुजपाक शकता आनी सहकारांतल्यान जर तेजेर भर दीत जाल्यार आनीक खूब मोठ्या प्रमाणांत एम्प्लॉयमेंट जनरेशन सेल्फ एम्प्लॉयमेंट हे खूब मोठ्या प्रमाणांत जावपाक शकता बट ताका सहकार्य तुमी खूब मोठ्या प्रमाणांत दिवपाची गरज आसा आनी त्या खातीर हें एग्रीकल्चर आनी रुरल डेव्हलपमेंट हांव आयज हें सांगता आसतनाय सांगता की थोडे बँको हांव मुद्दामून नांव घेयना की आमची कामधेनू योजना जर आसत जाल्यार आमी त्या कामधेनू योजनेच्या अंतर्गत आमी 90% सबसिडी दिता 90% जर आमी सबसिडी दिली जाल्यार त्या म्हाज्या शेतकऱ्याक तेजी पिळवणूक जावंक जायना पिळवणूक कशी जाता ती बी हांव मुद्दामून सांगता तो बाबडो लोन घेता तुमी ताका 80,000 रुपया लोन दिता 80,000 रुपया लोन दिल्या उपरांत आमी तेजी सबसिडी कदाचित 4 म्हयन्यांनी किंवा 6 म्हयन्यांनी सँक्शन जाता तुमी लोन दिल्लें आसता ताका 3 वर्सां खातीर 6 म्हयन्यांनी तेजी सबसिडी 60,000 रुपया तुमच्या एकावंटाचेर आयले तुमी FD दवरून घेवं नाका तुमी डायरेक्टली डिडक्ट अगेन्स्ट द लोन डायरेक्टली डिडक्ट करा लोनाच्या अगेन्स्ट ताजें लोन 20,000 रुपया उरलें तो सारको आहा दुदकार हांव सांगता ताजें म्हणणें बरोबर आहा कारण ताका तेजी झळ बसल्या हे हांव ग्रावंड लेवलाचेर जेन्ना शेतकऱ्यां कडेन म्हाज्या उलयता अरे तेणी जेन्ना हांवें सरकाराचे 60,000 रुपया ताका दिले न्ही तुमी मायनस करा ते 80,000 कित्याक ना हे सांगतात ते थंयसरूच उरले पयशे म्हणजे हांव 12% इंट्रस्ट लायतलो आनी ताका दितलो 6% ताका इंट्रस्टूय दिना खूब जाण तेजे बाबडे 60,000 रुपया ते लास्ट कट करपाचें म्हणटा
तुजो लास्ट हप्त्यांतलो पळय न्हू रे तेन्ना कट करपाचें. अरे सरकारान ताका 60,000 रुपया दिल्या कित्याक? ताका फायदो जावपाक जाय म्हणून दिल्या. पयल्या जे दिसा 60,000 रुपया ताच्या अकावंटार येता, 60 तुमचे 80,000 लोन आसले, 60,000 कट करा, 20,000 ताचे लोन उरले, 20,000चेर इंट्रस्ट लाय आनी ताका इन्स्टॉलमेंट लाय. तेजो फुडलो इन्स्टॉलमेंटूच सरळ ताका 3,000 रुपया पडलो. तोय खूश. म्हणजे आमी जेन्ना शेतकऱ्याक सपोर्ट करता जाल्यार सहकार क्षेत्रांतल्यान हें आमी एक उदाहरण म्हणून सांगलें. हांव जर ह्या सॅक्टरान वचत जाल्यार म्हणजे हांव वेगवेगळ्यो गजाली ज्यो आहा पळय ताच्या सयत सांगूं शकता. म्हणजे जेणे करून आमी जाका म्हणटा की एग्रीकल्चर डेव्हलपमेंट किंवा रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास जर जावपाक जाय आसत जाल्यार तो ह्या पद्दतीन जावं येता. तुमी हे जर सपोर्ट केलो जाल्यार फाल्यां सकाळी तो आनीक 4 जाणांक सांगूं शकता की बाबा लोन तूं दुसरे कडेन घेवं नाका, ह्याच कॉपरेटीव सोसायटीन घे, ह्याच बँकेन घे. हांवें परत सांगलें की बींग अपेक्स बँक इन द गोवा स्टेट किंवा बींग बाकीच्यो सगळ्यो आमच्या कडेन जर अशा पद्दतीन टायप करपाक तयार आसा आनी आमच्या गोंयकारांक जर ह्या अशा सॅक्टरांतलो बिझनेस दिवपाक जर तयार आसा, वी आर रेडी टू सपोर्ट. म्हणजे खूब मोठ्या प्रमाणात आमी सपोर्ट करपाक तयार आहा. बट तो सपोर्ट तुमी ताका पास ऑन करपाक जाय. तो तुमकां इंट्रस्ट घेवपा खातीर न्ही. म्हणून चेअरमॅन आनी जनरल मॅनेजर्स आसा पळय न्ही, हांच्यांनी हांवें वेळच्या वेळी नॅशनलायज बँक आसतल्यो आनी लोकल आसतल्यो, हांवें म्हाका जेन्ना कळटा तेन्ना हांव डायरेक्टली ताका फोन करूनय विचारलाय आनी फोन करून ताका इन्स्ट्रक्शनूय दिलां. पण हांव कितल्या जाणां कडेन उलयतलो आनी पेडण्याच्यान काणकोणा पर्यंत हांव एकटो खंय पावतलो. हें जर तुमी इनिशिएटीव घेतलो जाल्यार तेजी ताका मॅसेज सकयल पर्यंत वचूं शकता. अदरवायज ना. आयज तितले रायट प्लॅटफॉर्म आसलो म्हणून हांव उलयलो. म्हाका कोणाक टिका करपाची ना कोणाचेर, बट म्हज्या शेतकऱ्यांक ताचो फायदो जावपाक जाय म्हणून आसा. कारण शेवटी शेतकऱ्यांक जर फायदो जायना, हांवें मुद्दाम सांगलें, आज पोल्ट्री फार्मर्स फुडें येता, आमी पोल्ट्री करपाक तयार आसा. गव्हर्मेंट इज गिवींग द सबसिडी, बट बँक शूड सपोर्ट. जेन्ना ताका 100% हांव म्हणटा 90% सबसिडी जर म्हणजे गव्हर्मेंट दिता आसत जाल्यार 10% तुका लोनाची रिस्कच ना मरे. कसलीच रिस्क ना. 10% लोन वयल्यान तो बाबडो भरता आसतना ताजे तेणी मार्जीन म्हणून 5% पयशेच भरलेले आहा. उरले 5%चे रिस्क. ताका कोलॅटरल सेक्युरिटी कित्याक हाडपाक लायतात? ताजे स्वताचे पेपर कित्याक हाडपाक लायतात? ताका गव्हर्मेंट सर्व विटनेस कित्याक हाडूंक लायतात? हांव विटनेस. म्हजी स्कीम. द गव्हर्मेंट इटसेल्फ इज अ शुअरिटी फॉर दॅट पर्पज. म्हजी स्कीम आसा ही शुअरिटी आहा. ताका मागीर तुमी दोग जाण आनी गव्हर्मेंट सर्वंट हाडून सायन मारूंक लावना, तो घेवचोच ना. तो बाबडो बिझनेस करूंकूच वयचो ना मागीर. आमी जर प्रमोट करपाक जाय आसत जाल्यार म्हाका दिसता ह्या पद्दतीन आमी प्रमोट करपाक जाय. आनी आफ्टर ऑल तुमी जर अशा पद्दतीचो बरो प्रपोजल करून तो नाबार्डा कडेन दिलो, ही इज ऑल्सो रेडी. हांवें डिस्कस केला तांच्या कडेन. तो म्हणटा की बरेचशे फावटी म्हणजे गोवा स्टेट सोडले जाल्यार बाकी कसलोच कॉपरेटीव सेक्टरांतलो एकूय प्रपोजल आमच्या कडेन केन्नाच येयना. एक सुद्धा प्रपोजल. पयले फावटी तेंच्यांनी जो कॉम्प्युटरायझेशन केला, आय हॅड रिक्वेस्टेड दॅम. सगळ्यात सुरवात हांवें रिक्वेस्ट केला तांकां. तेज्या उपरांत तेंच्यांनी कॉम्प्युटरायझेशनचो लोकां कडल्यान येवपाक जाय. रुरल डेव्हलपमेंट फॉर द ट्रेनिंग दे आर रेडी टू स्पेंड द मनी. ते पयशे स्पेंड करपाक तयार आहा ट्रेनिंग घेवपा खातीर. बट तुमी प्रपोजल रेडी करून जो पर्यंत दिनात तो पर्यंत ते करपाक शकचे ना. म्हणून म्हाका दिसता हें तुमी सगळ्या जाणांनी करचें हाजी म्हाका रिक्वेस्ट आसा. ह्याच सेक्टरांत आसलेलो म्हणजे कॉपरेटीव सेक्टरांत आमकां जर आजुनूय बदल करपाक जाय आसत जाल्यार नवीन जाल्ल्या सहकार मंत्रालयाच्यो आमी सगळ्यांनी फायदे घेवं येता. विशेश करून हांवें जशें म्हटलें की एग्रो बेस्ड प्रॉडक्ट किंवा फूड प्रोसेसींग ह्या सारकेल्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यांनी सहकार क्षेत्रांतले खूब व्हडले कारखाने आसात. कारण ती खूब व्हडली राज्यां आसात. बट आमच्याय सारकेल्या धाकट्या राज्यांनी हाजेर स्मॉल स्केलचेर हाजो विचार करपाक कांय हरकत ना. पण आमी 100% सरकारा कडल्यान सगळें सहकार्य मागता. कोणूच तें इंडिपेंडंटली चलोवपाक पळयना. आनी जर ते सरकाराचेर डिपेंड रावत जाल्यार मागीर तें बंद पडटा किंवा तें मागीर सगळें सरकारानूच ताका सपोर्ट दिवन चलोवचो पडटा. तें न जाता इंडिपेंडंटली ते सहकारातून चलपाक जाय. वॉट एवर द सबसिडी वन टायम जी आसतली ती केंद्र सरकार राज्य सरकार हांच्या कडल्यान मेळटली अशें म्हाका दिसता. हांव आयच्या घडी चड न उलयतां. परत एकदां म्हणजे सरकार क्षेत्रांत ऑनरेबल प्रायम मिनिस्टर 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्यो गोश्टी ज्यो करता किंवा 5 ट्रिलियन इकॉनॉमी ह्या देशाची जर जावपाक जाय आसत, इट इज द कॉन्ट्रिब्युशन ऑफ द सहकार क्षेत्र किंवा कॉन्ट्रिब्युशन ऑफ द कॉपरेटीव सोसायटी हेजो खूब व्हडलो रोल पुराय देशांत आसा. आनी खूब मोठ्या प्रमाणांत हाजेर वर्किंग जें आसा पळय न्ही सहकार क्षेत्रांतल्यान करपाक शकता. म्हाका दिसता
तेजी अपेक्षा हांव गोंयांतल्या सगळ्या सहकारांतल्या सगळ्या कार्यकर्त्यां कडल्यान दवरतां आनी तुमी अजुनूय बी म्हणजे सहकार क्षेत्रांत खूब मोठें काम करतले हाची अपेक्षा करता आनी आयच्या सुवाळ्याक मुद्दाम म्हणजे बाकी सगळे जाण जे हांगासर अवॉर्ड विनर आशिल्ले हांचें हांव अभिनंदन करतां आनी गोवा स्टेट कोऑपरेटीव युनियन हांच्यांनी जे कालच्या कार्यक्रमाक पावपाक शकलो ना गोवा सहकार सप्ताहाचो आमचो शिरोड्या जातलो कार्यक्रम इफ्फीच्या कार्यक्रमाच्या निमित्तान हांव पावूंक ना बट थंयसरूय आमचे ऑनरेबल मिनिस्टर सुभाष भाऊ शिरोडकर हांच्यांनी खूब बरें कार्यक्रमाचें आयोजन केल्लें फाटले फावटी कॉर्पोरेशन मिनिस्टर जाल्या उपरांत लोकां मदीं रीच पावची सहकाराची लोकां मदीं एक जागृताय अजुनूय वाडची सहकाराच्या बद्दल ती तेंच्यांनी बरी इनिशिएटिव्ह घेतल्या आनी हातूंतल्यान नॅक्स्ट म्हणजे ताका आमी म्हणटा की वेगवेगळी फ्रॉड्स आनी हे थारोवपा खातीरूय बी आतां त्या असेंब्लीन एखाद्या वेळी 1-2 बिल्सूय आमी इंट्रोड्यूस करतले सो दॅट इटिजन एक त्या निमित्तान खंय तरी अशा पद्दतीची नवीन फ्रॉड्स जावची ना हाज्या कडेन सरकार लक्ष दितलें तुमी आमकां सहकार्य करचें परत एकदा हांव सगळ्या अवॉर्ड विनर्स आसा तेंचे खूब खूब शुभेच्छा दिता आनी म्हजे देव तुका देव बरें धन्यवाद. अतिशय अभ्यासपूर्ण आणि